खरं म्हणजे परमेश्वरच सगळं आपल्याला देतो, त्याला आपण काय द्यायचं. पण तरी एक भावना असते की मला जे तुझ्यामुळे मिळालं त्यातलं थोडं मी तुझ्या चरणी अर्पण करतो. आणि मूळ तर कल्पना अशी आहे की मला जे वर्षभर मिळालं त्याचं तुझ्या चरणी अर्पण करतो, ते सामाजिक कामासाठी खर्च व्हावं. दानपेटी ही ती व्याख्या आहे. त्या काळात काही ट्रस्ट बीस नव्हते ना, आणि आपापल्या सामाजिक संस्था कोणी काढत नव्हतं. तर मला जे सामाजिक काम करायचं आहे ते मी तुझ्या चरणी अर्पण करतो. पण तरीही आपण सामान्य माणसं असल्यामुळे हे सर्वसामान्य मनाला अपील होणारं जे आहे ते करावंच लागतं. प्रत्येक वेळेला त्या आध्यात्मिक लेवलला जाऊन चालत नाही. प्रभू रामाने आणि श्रीकृष्णाने अवतार घेतला, पण मानवी जीवनच ते जगले. त्यामुळे आमच्या अंबाबाईच्या मंदिराला सोन्याचा कळस असला पाहिजे, खूप दिवस लोकांची इच्छा होती, ती पूर्ण झाली. आणि आश्चर्यकारकरित्या एका रात्रीत ते सगळं काम पूर्ण झालं. त्यामुळे देणारा करणारा सगळ्यांचं मी खूप महालक्ष्मीचा अंबाबाईचा भक्त म्हणून खूप आभार मानतो. अंबाबाई संवर्धनाचं काम, मंदिर विकास आराखड्याचं काम देखील जोरदारपणे सुरू आहे. 20 तारखेला अमित शाह साहेब देखील येणार आहेत. कशा पद्धतीचं स्वरूप असेल? अमितभाईंची अंबाबाईवर प्रचंड श्रद्धा, म्हणजे त्या श्रद्धेचं वर्णनच होऊ शकत नाही. आणि म्हणजे सासूरवाडी आहे हा योगायोग आहे, पण त्यांची इनॉल अंबाबाईवर श्रद्धा आहे. आणि त्यामुळे केंद्रातून आपल्याला 1500 कोटी रुपये मिळाले, ज्यातले 900 कोटी भूमी अधिकरणाला जातील, पण 600 कोटी सुशोभीकरणाला, विकासाला जातील. तर त्यातला 300 कोटीचा बहुतेक कामं सुरू झाली, ज्याच्या पायाभरणीला यावं अशी त्यांची इच्छा होती. पण महाराष्ट्रात सारख्या आचारसंहिता, त्यामुळे ते राहिलं. आणि त्यांचं म्हणणं होतं की बा काम थांबू नका, कामं सुरू झाली. मग आता ते येतात, त्याच्यामध्ये लगेच पायाभरणी आहे का नाही याचं, कारण भूमी अधिकरणाला 6-7 महिने लागणार आहेत. त्याला मग आपण धन्यवाद अमित भाई, तुम्ही 1500 कोटी रुपये आम्हाला अंबाबाईच्या मंदिराच्या सुशोभीकरणाला दिले, तर त्यासाठी धन्यवाद अमित भाई, अशी एक सभा आपण करतो. सगळ्यात महत्त्वाचं त्यांना दर्शन घ्यायचं आहे, त्यांना चाललेल्या कामाची पाहणी करायची आहे. काही आपण कॉन्क्रीट मांडलं अंबाबाई मंदिराच्या दृष्टीने, तर ते नवीन घोषणा पण करतील, इतकं त्यांच्या मनामध्ये अंबाबाईबद्दलची श्रद्धा आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आजपासून त्यांचं आंदोलन झालं. कसं आहे की आता विरोधकांना एकटेच 5-25 लोक बरोबर बसत नाही, असे काही मी त्याला इव्हेंट म्हणून त्यांच्या भावनांचा अपमान करणार नाही, पण असे काही कार्यक्रम करण्याला पर्यायच नाही. त्यामुळे कर्जमाफी ज्यांना मिळणार आहे आणि वेळेवर कर्ज भरणाऱ्यांना जे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे ते खुश आहेत, त्यांचं काही म्हणणंच नाही आहे. पण त्यांचं म्हणणं असेल तर हजारो लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले पाहिजे. पण अतिशय क्लिअर कर्जमाफी आहे की जी 2 लाखापर्यंत कर्ज असणाऱ्या सगळ्यांना मिळणार आहे, आणि प्रोत्साहन अनुदान 50,000 मिळणार आहे. आता याचे डिटेलिंग जे असतं, असं करून चालतं का की चला रांगा लावा आणि देत सुटा. आणि त्यामुळे रोहित पवारांना सध्या रोज एक इशू, त्यानिमित्ताने रस्त्यावर येणं, प्रेस पब्लिसिटी, हाच एक उद्योग उरलेला आहे. खरं तर विधान परिषद निवडणुकीतील नाशिकमध्ये महायुतीमध्ये जी काही बंडखोरी झाली होती ती काहीतरी संपली ती शिष्टाई झालेली आहे. संपली जळगावमध्ये अजून काही नाही, प्रमाणात ती पण संपेल, ती पण संपेल. प्रत्येकाचं आपापलं काही म्हणणं असतं, ते म्हणणं वेळेत ऐकून घेतलं गेलं तर प्रश्न संपतात. कधी कधी म्हणणं असणारा जरा जास्तच म्हणणं मांडतो, जास्तच आडमोठी भूमिका घेतो, त्यातूनही प्रश्न ताणला जातो. पण नाशिकचं संपलं आहे, जळगावचं संपेल. दोन्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत काही विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसने तशा पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या मोठा काही विषय उरला नसल्यामुळे रोज तुम्हाला इलेक्ट्रॉनिकमध्ये आणि प्रिंटमध्ये बातम्या चालवायला काहीतरी एक असा एक इश्यू लागतो. तर तो कधी 2 राष्ट्रवादी एकत्र येणार का, मग शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार का, अशा नवनवीन कल्पना या. मलाही मान्य आहे की काहीतरी चर्चा असते म्हणून तुम्ही बातम्या देता, पण त्या चर्चांमध्ये काही तथ्य नसतं. कारण काँग्रेस ही बुडती नाव आहे, त्यात राष्ट्रवादी जर जॉईन व्हायला म्हटली तर सगळे त्या पहिल्या नावेतून, शरद पवार नावेतून पळून जातील.
आणि जो जो त्यांना चांगला चॉईस आहे ते जातील. सध्या चॉईस हा BJPचा आहे, मोदीजींचं नेतृत्व आहे, देवेंद्रजींचं नेतृत्व आहे. आणि त्यामुळे आगामी 20-25 वर्ष ग्रामपंचायत ते लोकसभा फार काही प्रॉब्लेम दिसत नाही लोकांना. मग लोक विकासाची कामं त्यांची करून घेण्यासाठी, त्यांचं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस प्रेफर करतील की BJP प्रेफर करतील? विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीमध्ये विशेषतः काँग्रेसचे जे काही उमेदवार आहेत ते लढायला तयार नाहीत अशा पद्धतीचं चित्र दिसतंय. हायकमांडने यावर नाराजी देखील व्यक्त केली आधीच्या प्रश्नाला उत्तर देताना तेच म्हटलं की काँग्रेस ही बुडती नाव आहे. त्यामुळे जो तो नाव बुडण्यापूर्वी पळतो आहे. अमरावतीचे कॅन्डिडेट ॲडमिटच झाले आहेत. मग नागपूरचे कॅन्डिडेट पण मला वाटते काहीतरी लोकांना भेटेनासे झाले आहेत. भंडाराचे तर गायबच झालेले आहेत. आणि त्यामुळे मुळात ह्या निवडणुका बिनविरोधच व्हायला पाहिजे होत्या 17-17चं. कारण समोरच्याने कशासाठी लढायचं? हां, लोकशाहीमध्ये लढलं पाहिजे, आपली मतं वाढवली पाहिजे, आपली भूमिका वाढवली पाहिजे, आपली भूमिका समजावून सांगितली पाहिजे. तेव्हा लढणं ठीक आहे, पण कुठेच लढाईत यश विरोधकांना नाही आहे. शरदचंद्र पवार पक्षाचे 3 आमदार आहेत ते रवींद्र चव्हाणांना काल सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात ते जे भेटले ते आत्ता जी 18 तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे त्यासाठी भेटले. त्याचा पुढचा टप्पा त्याने भारतीय जनता पार्टीशी असोसिएट होण्याचा आहे की नाही हे मला माहीत नाही. उद्या दिवसभर प्रदेश अध्यक्ष आणि मी सातारा सांगली बरोबर आहोत. पण आमच्याकडे ती पण पद्धत आहे की जे आपल्याशी संबंधित नाही ते आपल्याला कळलं पाहिजे असं नाही. त्यामुळे रवी चव्हाण सांगतील, रवीजी सांगतील की नाही माहीत नाही, मी विचारेन की नाही माहीत नाही. शक्तीपीठ महामार्गावरून राजू यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली आहे. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हायचं असं होऊन दे, मात्र शेतकऱ्यांचं वाटोळ करायला नको. अडाणींच्या मागून शेतकऱ्यांचं वाटोळ करून कुठे दरवेळेला अडाणी आणता? हा शेवटी शक्तीपीठाचा अर्थ काय? तर ह्या महाराष्ट्रातली सगळी तीर्थक्षेत्र, जी देवस्थानं ही शक्ती देतात माणसाला, म्हणजे आमची अंबाबाई आहे, तर ही सगळी कनेक्ट करणं असा त्यातला मार्ग आहे. समृद्धी महामार्गाच्या वेळेला असाच विरोध झाला. पण ज्यावेळेला पॅकेज डिक्लेअर झालं, कॉम्पेन्सेशन अमाऊंट डिक्लेअर झाली, तसं रांगा लागून लोकांनी घेतले. पुरंदरच्या एअरपोर्टला असाच विरोध झाला, रांगा लावून लोक घेत आहेत. इथेही सरकारने किती नुकसान भरपाई देणार आहोत हे क्लिअर केलं. बहुधा या आठवड्याभरात हे क्लिअर होईल. तर लोक स्वतःहून जमिनी देतील. मला अडचण वाटत नाही, की लोकांना वाटतंच आहे. बघा, आता राजू शेट्टी आणि काँग्रेसवाल्यांनी अशा प्रकारच्या ॲक्विजिशनला विरोध करताना ह्या महाराष्ट्रातली जी धरणं झाली, महाराष्ट्रातले जे रस्ते झाले, महाराष्ट्रातले जे पूल झाले, ते विदाऊट ॲक्विजिशन झाले का? त्यात शेतकऱ्यांची जमीन गेली नाही का? विकास जर व्हायचा असेल तर कोणाला, आता कोयना धरणाच्या वेळेला किती लोकांच्या जमिनी गेल्या? पण त्यावेळेला BJP होते का? त्यावेळेला मोदीजी होते का? त्यावेळेला देवेंद्र होते का? पण तुम्ही एक्वायर केले ना. आजही कोयना धरणात जमिनी गेलेल्यांचं पुनर्वसन झालेलं आहे. मग कोयना धरण झालं नसतं काय झालं असतं? महाराष्ट्राची विजेची रिक्वायरमेंट पूर्ण झाली असते का? कोयन्याच्या अंडर काही लाख हेक्टर शेतकऱ्यांना पाणी मिळतं, ते मिळालं असतं का? कोयन्याच्या अंडर अनेक हजारो गावांना पिण्याचं पाणी मिळालं असतं का? मग ते व्हायचं होतं तर काही जणांच्या जमिनी जाणार, त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, त्याचं पुनर्वसन व्हायला पाहिजे. चला, दुपारी भेटतो तसं. राज्यामध्ये खरं तर पाणी संकट निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. अनेक धरणाचा उल्लेख केला. या धरणामध्ये आता तळ गाठलेला आहे. कोल्हापूरचंही थेट पाईप पाण्याची योजना आहे ती बंद झालेली आहे. त्यामुळे खूप मोठं राज्यावरती आणि कोल्हापूरवरती देखील पाणी संकट आल्याचं पाहायला मिळते. काय नेमकं आहे? असं आहे की माणसाला सगळ्यावर विजय मिळवता आला, पण निसर्गावर नाही आला भेटला. त्यामुळे माणूस रक्त बनवू शकत नाही, माणूस पाणी बनवू शकत नाही, माणूस अवयव पण नाही बनवू शकत. तो दुसऱ्याच्या शरीरातले अवयव तिसऱ्याच्या शरीरात घालतो. तिथे माणसाची आता त्याला त्याच्या पलीकडे परमेश्वर आहे असं म्हणा, निसर्ग आहे असं म्हणा, न कळणारी शक्ती आहे म्हणा, काहीतरी आहे. आणि त्यामुळे पाऊस पडला तर पाणी, पाऊस नाही पडला तर पाण्याचा तुटवडा. तसं यावेळेला जून जुलै कोरडा जाईल असं अनुमान आहे. आणि त्यामुळे आहे ते पाणी किमान पिण्यासाठी शिल्लक ठेवा म्हणून खूप रेशनिंग झालं आहे. ऑगस्टमध्ये अतिवृष्टी असं कळतं, त्याच्यातून आणखीन शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. पण त्या अतिवृष्टीने समजा धरणं भरली तर पाणी मिळेल. अदरवाईज मोठा प्रॉब्लेम पुढच्या वर्षीचा निर्माण झाला आहे की ह्या वर्षी धरणं जर नीट भरली नाही तर पुढच्या वर्षी जानेवारीपासून पाण्याची कपात होईल. त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी ह्या ज्या सरकार म्हणजे परमेश्वर नाही ना. मी नेहमी एका वाक्यावर आनंदाने जगतो. मला अनेक जण असं म्हणतात की तुम्ही कधी दुःखीच नसता. ते वाक्य आहे की ना इलाज को क्या इलाज, ना इलाज को कुछ इलाज नाही. तर पाऊस पडत नाही, ह्या ना इलाजाला काय इलाज आहे? नाही मग एक काम करू ना, एक कारखाना काढू, तर नाही कारखाना काढतायत. ओके, संध्याकाळी भेटतो तो. नाही मला जायचं
ते केव्हाच बदललं, आता नाही बदललं. जव्हारचंही बदललं आणि बँकेचंही बदललं. हां गेल्या 50 वर्षामध्ये काँग्रेसने वेगवेगळ्या संस्था काढल्या आणि त्याचं म्हणणं आहे सहकार क्षेत्रातले काही उद्योग उभे केले, त्याला जी नावं दिली आहेत, उदाहरणार्थ जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांची नावं काढून टाकण्याचं काम हे भाजप करते. आणि त्याचं आत्ताचं एक उदाहरण म्हणजे जवाहरचं नाव बदलून तो कल्लापन्ना आवाडे. भारतीय जनता पार्टी काही करत नाही. कल्लाप्पांना आवाडेने हा कारखाना उभा केला, त्यांचं नाव देण्यामध्ये काय चुकीचं आहे? आणि तो निर्णय त्या समूहाने घेतला आहे, काही भारतीय जनता पार्टीची भूमिका नाही. आणि खूप आधी घेतला आहे. तेव्हापासून प्रकाशांना मागे लागले होते की अमितभाईंनी यावं. ते अमितभाईंच्या वेळेत बसत नव्हतं, सारख्या आचारसंहिता चालू होत्या. मग अंबाबाईचं दर्शन घेणं हे एक निमित्त निघालं. निधी जो दिला त्याबद्दल आपण कोल्हापूरच्या नागरिकांनी त्यांचे आभार मानणं हे निमित्त निघालं. मग लगेच प्रकाशांनी रणांगणात उडी घातली की बा तुम्ही आलाच आहात तर मग आमच्याकडे या. आता नामकरण विधी नाही आहे, तो आधीच झाला. आता केवळ त्यांची बँकेची नवीन इमारत झाली, तिचं पण कामकाज केव्हाच सुरू झालं. पण मग त्यांचा हट्ट आहे, त्यामुळे त्या इमारतीचं उद्घाटन म्हणजे काय 6 महिने वर्ष झालं तिथून कामकाज चालतं. पण शेवटी आपल्या सगळ्यांनाच एक निमित्त लागतं की बाबा एक मोठा माणूस आपल्याकडे यायचं, तर काय करायचं. तर त्या आता नाव दिलेल्या कल्लाप्पांना आवाडे इचलकरंजी सहकारी बँकेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन. पण त्यानिमित्ताने एक सभा आहे मोठी, त्यालाही आम्ही मोदीजींना 12 वर्ष पूर्ण झाली, तर त्या 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कसा त्यांनी देश बदलला, कसं जगामध्ये भारताचं स्थान निर्माण केलं याची मांडणी अगदी माझ्यासारख्या कार्यकर्त्यासहित सगळेजण करतो. संध्याकाळी माझी पत्रकार परिषद आहे, तर ती मांडणी करणारी सभा तिथे होईल. नाही दादा, मूळ तो विषय